ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि कल्पनापासून. तर आता इथे कल्पना रडत रडत सायलीला म्हणते, तू नुसतं बघतच बसणार आहेस का? आणि आता हे सगळं ती घरातल्या सगळ्यांसमोर म्हणत असते बघा प्रेक्षक हो सायलीला. तर आता कल्पना म्हणते, आईला मिठी पण नाही मारणार. तर आता सायली आणि कल्पनामध्ये खूप इमोशनल सीन दाखवलाय बघा प्रेक्षक हो. आणि बाकी सगळे खुश होत असतात हे बघून. तर आता सायली आई म्हणून मिठी मारते कल्पनाला. खूप छान आणि भावूक असा सीन दाखवलाय बघा हा प्रेक्षक हो. तर आता अर्जुनच्या डोळ्यातही पाणी येतं आणि बाकी सगळे खुश होतात. आणि आता सायली सुद्धा कल्पनाला पप्पी देते आणि बाकी सगळे आता हसतात हे बघून. चला, आज खऱ्या अर्थाने सुभेदारांच्या घरात सण साजरा होतोय असं वाटतंय, असं म्हणत होता प्रताप. तर आता कल्पना आणि सायली एकमेकांना बघून हसतात. तर आता अश्विन म्हणतो, हो सगळे खुश आहेत, आनंदात आहेत आणि घरच्या सुनेला मिळावा तो मानही मिळतोय असं म्हणत होता अश्विन. तो मिळालाच हवा अश्विन, हा असं म्हणत होता प्रताप. आणि आता तू पण आनंदाने सामील हो पूजेत असं म्हणत होता प्रताप. बरं रविराज असं म्हणत होता प्रताप. प्रतिमा, तुम्ही तिघेही प्रतिष्ठापना करा चला असं म्हणत होता प्रताप. घे बाळा घे, कर पूजा असं म्हणते आता कल्पना सायलीला. तर आता सायली म्हणते हो. तर आता प्रतिष्ठापना करतात बघा प्रेक्षक हो, सायली, रविराज आणि प्रतिमा. तर आता सगळेजण गणपती बाप्पा मोरया मोरया असं म्हणतात. आणि आता सायली आणि अर्जुनला ते तिलक लावतात आणि त्यांच्या कपड्यांना गाठ बांधते आता कल्पना नवरा बायकोंसारखी. आणि आता आगमन होतं गणेशाचं, पूजा करतात त्याची. आणि आता बाकी सगळेजण हात जोडून थांबलेले असतात देवासमोर आणि सगळे प्रार्थनाही करत असतात. इतका आनंदाचा प्रसंग आहे तरी हे अजून आले नाहीयेत, कुठे गेले असतील असं म्हणते आता सुमन मनातल्या मनात. आणि आता इथे सायली आपला केलेला निवेद सगळा आणून ठेवते गणेशाच्या समोर. तर आता अर्जुन त्याच्यावर तुरा वगैरे ठेवतो आणि आता अर्पण करतो ते. गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात आता सगळेजण. तर आता आरतीला सुरुवात होते. सुख करता दुःख हरता वगैरे. प्रतिमा आणि भाऊजींचं कुटुंब किती छान होतं, कुटुंब किती छान होतं. पण त्या तन्वीमुळे काय काय सहन करावं लागतं ह्यांना. सापडली नसती तरच बरं झालं असतं असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली बरोबर प्रतिमा आणि रविराज सुद्धा आरती करतात. आणि आता अश्विन लांब थांबून पूजा करत असतो. तर आता परत अर्जुन आणि सायली आरती करायला घेतात. तर आता अर्जुन म्हणत असतो मनातल्या मनात, सायली खूप मनापासून प्रार्थना करते देवा, जसं तिला आज तिची सासू मिळाली आहे तसंच तिला तिचे आई बाबा सुद्धा मिळवू देत. पण ते मी कसं शोधू, एकतरी धागा मला मिळू देत बाप्पा असं म्हणत होता अर्जुन. जेणेकरता मी तिच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोचेल असं म्हणतो अर्जुन आता. सायली म्हणते की तू नेहमी मदत करतोस, तिचा विश्वास खरा ठरव, मला मार्ग दाखव बाबा असं म्हणत होता अर्जुन मनातल्या मनात आरती करता करता. तर आता अर्जुन आरती करतच असतो तेव्हा घालिंग लोटांगण ही प्रार्थना दाखवली आहे बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुनला काही आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. तर त्याला आता आठवतं कसं सायली आणि तो गेलेले असतात आणि सगळ्यांची गाठोडी बघत असतात. तर आता तो पण ती गाठोडी बघत असतो. तर त्याला आता लक्षात येतं की आता सगळ्यांची गाठोडी आहेत म्हणून आश्रमामध्ये. तर आता तो खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. सगळं त्याला आठवतं. मला लवकरच आश्रमात जाऊन सायलीचं गाठवडं शोधायला हवं असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन बघा प्रेक्षक हो नक्की जाणार आणि शोधणार आता सायलीचे आई बाबा कोण आहेत ते. तर आता प्रार्थना संपते. तर आता सगळे म्हणतात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सायली हे घे, सगळ्यांना प्रसाद वाट असं म्हणते आता कल्पना सायलीला. तर आता सायली सगळ्यांना प्रसाद वाटायला घेते. तर आता ती सगळ्यांना प्रसाद देते. तर आता ती अश्विनला देणार असते, तेवढ्यातच अश्विन मात्र घेत नाही प्रसाद. तर आता सायली परत येते तिच्याकडे. अश्विन भाऊजी प्रसाद असं म्हणते आता सायली. तर आता अश्विन म्हणतो, ह्या घरच्या दुसऱ्या सुनेसाठी प्रसाद दिला जाणार आहे का? नाही ना, मग मलाही नको असं म्हणतो आता अश्विन. मी इथे फक्त तन्वीसाठी प्रार्थना करायला थांबलो होतो बस असं म्हणतो आता अश्विन. बावट कुठला प्रेक्षक हो, किती बावट आहे हा अश्विन. अश्विन भाऊजी असं म्हणून सायलीच्या पाठीमागून जाते. तर आता कल्पना म्हणते, काय माहिती अश्विनला कधी अक्कल येणार असं म्हणते आता कल्पना. हे सगळं आमच्या मुलीमुळे होतंय असं म्हणत होता रविराज. अश्विन खरं तर आदर्श नवरा आहे, पण त्या नादात आदर्श मुलगा होऊ शकत नाही असं म्हणते आता प्रतिमा. जाऊ द्या प्रतिमा आत्या, त्यांना कळेलच की त्या चुकीच्या व्यक्तीची बाजू घेत आहेत असं म्हणते आता सायली. पण तुम्ही सगळे आता हे सगळा विचार करू नका, सगळ्यांचा मूड छान आहे तो आता छानच राहू दे असं म्हणत होता प्रताप. बरं सायली, मला पटकन प्रसाद दे, मला एक ऑनलाईन महत्वाची मीटिंग आहे असं म्हणत होता प्रताप. आणि आता तो प्रसाद घेतो आणि निघून जातो तिथून बघा प्रेक्षक हो. रविराज, मला एक खूप महत्वाची मीटिंग आहे, मी तीच अटेंड करून येतो असं म्हणतो आणि जातो आता प्रताप आपल्या खोलीत. तर आता सायली अर्जुनला प्रसाद देते. तर आता इथे सायली सगळ्यांना प्रसाद वाटत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन वाट बघत बसलेली असते नागराजची. तर आता प्रतिमा म्हणते, सुमन तुझा आज काही बिनसलंय का ग, खूप गप्प गप्प ऐसास असं म्हणते आता प्रतिमा. तर सुमन म्हणते, नाही ठीक आहे, मी नागराज भाऊजी येणारच नाहीत का असं म्हणते आता प्रतिमा.
तर आता सुमन म्हणते उशिरा येणार आहेत असं म्हणाले. तर आता प्रतिमा बघतच थांबते सुमनकडे आणि आता बरं म्हणते आता प्रतिमा. तर आता तिकडे अस्मिता येतेने म्हणते नंदिनीला प्रसाद नाही देणार. तर आता सायली येतेने म्हणते हे घ्या. तर आता अस्मिता प्रसाद खाते. थँक्यू असं म्हणते आता अस्मिता. कधी एकदा तुझ्या हाताचा प्रसाद खाते असं झालेलं आणि आता मोदक मिळणार आहे का असं म्हणते आता अस्मिता. आता प्रसाद घ्या, मोदक तयारच आहेत असं म्हणते आता सायली. तर आता कल्पना म्हणते अस्मिता तू सायलीशी इतकी गोड कशी काय वागतेस का असं म्हणते आता कल्पना. नाही आता 10 मिनिटापूर्वी तर तू म्हणाली होतीस ना की तू सायलीला अगदी पूजा सुद्धा करू देणार नाहीस असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता म्हणते अगं आई. तर आता कल्पना म्हणते काय. तर आता अस्मिता जोरात हसते आणि प्रतिमा सुद्धा हसते. तर आता अर्जुन सुद्धा हसतो बघा प्रेक्षक हो. तर आता रविराज आणि चैतन्याला कळतच नाही काय चाललंय म्हणून. काय झालं असं म्हणते आता कल्पना. तुम्ही असं सगळे हसताय का. सायली तुला काय माहिती आहे का ग असं म्हणते आता कल्पना. नाही ओ आई मला तर काय माहिती नाही. आम्ही हसतोय कारण असं म्हणते आता अस्मिता कारण. तर आता अर्जुन म्हणतो सांगू नकोस. तर आता अस्मिता म्हणते आमचं नाटक सक्सेसफुल झालंय, सुपर डुपर हिट झालंय असं म्हणते आता अस्मिता. तर आता अर्जुन पण हसतो. तर आता कल्पनाला कळतच नाही काय झालं म्हणून. नाटक असं म्हणते आता कल्पना. कोणतं नाटक ग. तर आता प्रतिभा म्हणते सांग बाई एकदा आता. तसंही हे सगळं पोटात ठेवून मला खूप त्रास झाला असं म्हणते आता प्रतिमा. सांगते सगळं सांगते असं म्हणते आता अस्मिता. मी सायलीला त्रास देणं, डॅडने तिला ओरडणं हे सगळं खोटं होतं असं म्हणते आता अस्मिता. हा एक प्लॅन होता असं म्हणते आता अस्मिता. मामाचं वागणं कसं बदलायचं डॅडनी सगळे प्रयत्न करून पाहिलं असं म्हणून आता फ्लॅशबॅकमध्ये कसा प्लॅन केलेला असतो ते सगळं आता अस्मिता सांगते कल्पनाला. आणि मग कसं त्यांनी प्लॅन बनवलेला असतो आणि अर्जुन म्हटलेला असतो मामा सायलीशी कसंही वागली तरी चालेल पण दुसरं कोणीतरी तिच्याशी वाईट वागलं ना तर त्रास होतो मम्माला आणि आता तुम्ही दोघांनी मिळून सायलीला टॉर्चर करायचं असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. तर आता त्या प्लॅनमुळे अस्मिता तसं वागलेली असते. डायनिंग टेबलवर म्हटलेली असते की तुझं तोंड बघून मला जेवणानं खूप कठीण जाणार आहे असं वगैरे अस्मिता म्हटलेली असते ना. ते सगळं आठवतं आता. मी माझ्या रूम मध्ये जाऊन जेवते. झालं ना समाधान झालं ना. घरात शिरल्या सायलीचं कौतुक ऐकायला यायलाच हवं का. काय कोणता मंत्र तुमच्यावर फुकलाय ना तिने देव जाणे. त्या अस्मिताला जरा समजावा. घरात पाऊल का टाकते तेव्हा कटकट चालू होते तिची. सायलीला काहीतरी बोलले मी म्हणून राग आला का असं सगळं आता ती आठवण करून सांगत असते बघा प्रेक्षक हो. अस्मिता आईशी अगं बघतात अगं असं म्हणून कल्पना कान ओढते आता अस्मिताचे. तर आता सगळेच हसायला लागतात हे ऐकून. सॉरी हा सायली असं म्हणते आता अस्मिता. पण आमच्या नाटकाचा हवा तो परिणाम झाला असं म्हणते आता अस्मिता. दे असं म्हणते कल्पना आता प्रसाद. प्रतिमा त्या तुम्ही पण यात सामील होतात असं म्हणते आता सायली. खरं तर मला आणि प्रतापला अजिबात आवडलं नव्हतं पण आता तुझ्या चेहऱ्यावरचा हसू बघितलं ना आणि वाटलं झालं ते चांगलंच झालं असं म्हणते आता प्रतिमा. तर आता अस्मिता सायलीचा हात पकडते. सॉरी हा असं म्हणते आता अस्मिता. जर मी तुला चुकीचं बोलले असेल ना तर मला माफ कर. वाईट वाटून घेऊ नकोस असं म्हणते आता अस्मिता आणि मिठी मारते आता सायलीला. तर दोघी मिठी मारतात एकमेकींना आता. अस्मिता ताई तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. तुमचा दोषच नाही यात. पण ही सोपी आयडिया कुणाच्या डोक्यातून आले हे मला माहिती आहे असं म्हणते आता सायली. कुणाच्या असं म्हणते आता कल्पना. तुमच्या लेकाच्या असं म्हणते आता सायली. नाहीतर दुसऱ्या कुणाच्या डोक्यात येणारी अशी कल्पना असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन सॉरी म्हणतो आणि कान पकडतो आणि आता तो कल्पनाला मिठी मारतो. सायली असं म्हणते आता प्रतिमा तू तुझ्या नवऱ्याला अगदी व्यवस्थित ओळखतेस. यानेच पाठवलं होतं आम्हाला. मला लवकरात लवकर आश्रमात जाऊन सायलीचा गाठोडा शोधावा लागेल असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन चैतन्याला खुणवतो जाऊया म्हणून. रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात त्याला असं म्हणत होता रविराज. आणि एक वकीलच उत्तम रित्याने अशा आयडियाज बनवू शकतो असं म्हणत होता रविराज. पण हे सगळं होत असताना सायलीवणीला त्रास होत असता हे अर्जुनला अजिबात खपत नव्हतं असं म्हणत होता चैतन्य. अरे म्हणूनच बायकोपासून काही लपून ठेवायचं नसतं असं म्हणत होता रविराज. लक्षात ठेव अर्जुन असं म्हणतो होता रविराज. हा असं म्हणतो होता अर्जुन. हा लक्षात आहे ना आम्ही बायकोपासून काहीच लपत नाही असं म्हणतो होता अर्जुन. पण आता आम्हाला जावं लागणार आहे जरा एक महत्वाचं काम आहे असं म्हणत होता अर्जुन. म्हणून निघावं लागेल आत्ताच असं म्हणत होता अर्जुन. तर आता चैतन्य बघतो अर्जुनकडे. हो पण जेवण करून जा ना असं म्हणत होता कल्पना. खूप अर्जंट मीटिंग आलंय सो मला आता जावं लागेल असं म्हणतो होता अर्जुन. अर्जंट जावं लागणार आहे मीटिंगसाठी असं म्हणतो तो. हो असं म्हणत होता चैतन्य. याला खूप महत्वाची अर्जंट मीटिंग आहे आम्ही निघतो असं म्हणत होता चैतन्य. आणि डोंट वरी लंचपर्यंत आपण येऊ असं म्हणत होता अर्जुन. नक्की येऊ असं म्हणून आता जो निघून जातो तिथून. तर आता अस्मिता आणि सायली परत मिठी मारतात एकमेकांना. मी जरा आलेच हा पटकन असं म्हणते आता सायली. तर आता सायली येते अर्जुन आणि चैतन्याच्या पाठीमागे थांबा म्हणून. ही मला प्रश्न विचारणार कुठे जाणार काय करणार काय असं म्हणत होता अर्जुन आणि घाबरतो. मी सांभाळतो असं म्हणत होता चैतन्य. हो एवढ्या घाईने कुठे निघालाय असं म्हणते आता सायली. ते असं म्हणत होता अर्जुन. आता तो चैतन्याच्या थोबड्याकडे बघतो. मीटिंग असं म्हणत होता चैतन्य. खूप महत्वाची मीटिंग आहे तिथे चाललोय असं म्हणत होता चैतन्य. खूप असं म्हणत होता अर्जुन.
निदान जेवला नाही आहे तर मोदक तरी खाऊन जा असं म्हणते तर सायली. मोदक असं म्हणत होतं चैतन्य. मोदक खाऊन असं म्हणत होता चैतन्य. तर आता अर्जुन त्याला इशारा करतो नको नको म्हणून. नाही खाल्ले असते मोदक पण मीटिंग आताच आहे आणि खूप महत्वाची आहे, जावंच लागेल, परत आल्यावर खातो असं म्हणत होता चैतन्य. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणत होता तो. अहो थांबा ना, आतमध्ये बोलता नाही आलं म्हणून बोलतेय. तुम्ही आईंशी जे काय वागला ते मला अजिबात आवडलेलं नाही असं म्हणते आता सायली. त्यांना असा अंधारात ठेवून त्यांना माझ्याबरोबर चांगलं बघायला लावणं हे काय मला नाही आवडलं असं म्हणते आता सायली. पण त्याचं रिझल्ट बघितलेस ना तू असं म्हणत होता अर्जुन. ह्याचा परिणाम उलटा झाला असता तर असं म्हणते आता सायली. त्यांना परत असं वाटलं असतं की त्याची फसवणूक होती असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर पाठीमागे थांबून बघा प्रेक्षक हो, कल्पना हे सगळं ऐकत असते आणि बघत असते. आणि हे सगळं आता गार्डन मध्ये होतंय बघा प्रेक्षक हो, अन्नपूर्णा निवासच्या. त्यांच्याशी खोटं बोललं जातं आणि म्हणून ते आयुष्यभर माझ्याशी बोलल्या नसतात तर असं म्हणते आता सायली. अगं तुझी आमच्या प्लॅनमध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नव्हती. ती चिडली असती तर माझ्यावर चिडली असती, नाही तर अस्मिताईवर चिडली असती. तर सायली म्हणते तुम्हाला कसं काय कळत नाही हो, आधीच त्या दुखावल्या गेल्या आहेत, कोणावरही विश्वास ठेवायला घाबरतात असं म्हणते तर सायली. त्यात त्यांच्या मुलांनीच त्यांच्याबरोबर असं केलं असतं तर त्या चाललं असतं का असं म्हणते तर सायली. कधीतरी चालतं सायली असं म्हणते आता कल्पना तिथे येऊन. तर आता अर्जुन म्हणतो बघ. तर आता सायली इकडे येते कल्पना. ती फसवणूक होती खरी पण गोड फसवणूक आहे ती असं म्हणते आता कल्पना. मला कुणी त्रास द्यायसाठी केलं नव्हतं ते. माझे डोळे कुणीतरी उघडायलाच हवे होते. माझ्या मनामध्ये जे होतं ना ते मला बोलून दाखवायला येत नव्हतं असं म्हणते आता कल्पना. आता बघ ना मधुभाऊंना जेव्हा ॲडमिट केलं तेव्हा माझ्या मनामध्ये ही घालमेल चालू होती. पण मी गप्प राहिले. आता जर का अर्जुनने नाटक केलं नसतं ना तरी पण मी गप्पच राहिले असते असं म्हणते आता कल्पना. थँक्स अर्जुन असं म्हणते आता कल्पना. यू आर मोस्ट वेलकम मम्मा असं म्हणतात अर्जुन. सायली असं म्हणते आता कल्पना. मी चिडले नाही आहे हा, पण तू आता जर काय माझ्या मुलाला अजून ओरडलीस ना तर मात्र मी नक्की चिडेन असं म्हणते आता कल्पना. चला असं म्हणतो आता चैतन्य. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. करेक्ट असं म्हणतो आता अर्जुन. बरं आपण निघूयात का आता, महत्वाची मीटिंग आहे आपल्याला पोचायचं आहे असं म्हणतो आता अर्जुन. लवकर या असं म्हणते आता सायली. येतो येतो असं म्हणून आता अर्जुन निघून जातो तिथून. तर आता कल्पना सायलीला म्हणते येतेस ना आतमध्ये, सगळेजण मोदक खाण्यासाठी तुझी वाट बघतायत असं म्हणते आता कल्पना. येते पण आई मी यांच्या वतीने तुमची माफी मागते असं म्हणते आता सायली. म्हणजे तुम्ही त्यांना समजून घेतलं हे ठीक आहे, तरी तुम्हाला त्याने असा अंधार ठेवायला नको होतं असं म्हणते आता सायली. हरकत नाही ग असं म्हणते आता कल्पना. अगं मी खरंच खूप खुश आहे असं म्हणते आता कल्पना. कसं आहे ना सायली, एखाद्यावरच्या राग गाणे खूप त्रास होतो आणि आता माझा तो त्रास संपला आहे असं म्हणते आता कल्पना. तर आजचा भाग इथे समजतो. बघितलं रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता अर्जुन म्हणतो मला हे कळत नाहीये की आश्रमात राहायला आलेल्या सगळ्या माणसांचं वस्तूंची आठवडी करून ठेवली होती आणि मला पूर्ण खात्री आहे त्या आठवड्यात आपल्याला सायलीच्या बालपणीचं नक्कीच काहीतरी मिळेल असं म्हणतो आता अर्जुन. आणि सगळी आठवडी बघतो आणि आता इथे सायली फोन करत असते बघा प्रेक्षक अर्जुनला. काय ग बाई सायलीचंच काठोडं सापडत नाही आणि प्रियाचं सापडत नाही असं म्हणते आता कुसुम. ह्या आश्रमामध्ये सगळ्यांची गाठोडी आहेत, फक्त सायली आणि प्रियाचं काठोडं गायब आहे असं म्हणतो होता अर्जुन. ते कसं असं म्हणतो होता अर्जुन. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.